शौर्य रणरागिनी न्यूज मुख्य संपादिका गायत्री लचके। पहलगाम हल्ल्याचा बदला, भारताचे ऑपरेशन सिंदूर। पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त। भारतीय सशस्त्र दलांनी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी हे ऑपरेशन सुरू केले। या हल्ल्यात 25 भारतीय आणि एका नेपाळी नागरिकांचा बळी गेला होता। भारतीय सैन्याने बुधवारी 7 मे 2025 रोजी मध्यरात्री 1:30 पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले। या कारवाईत दहशतवाद्यांचे प्रशिक्षण तळ, लॉन्च पॅड आणि इतर पायाभूत सुविधा नष्ट करण्यात आल्या। संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की ही कारवाई लक्ष्य केंद्रित, स्पष्ट आणि वाढवणारी नाही। यात पाकिस्तानी लष्करी ठिकाणांना लक्ष्य केले गेले नाही। या ऑपरेशनला सिंदूर हे नाव पहलगाम हल्ल्यातील त्या 26 महिलांना श्रद्धांजली म्हणून देण्यात आले आहे, ज्यांनी आपले पती गमावले आणि त्यांचे सिंदूर पुसले गेले। हे तिन्ही सैन्य दलांचे, नौदल आणि हवाई दल संयुक्त ऑपरेशन होते। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तिन्ही सैन्यदल प्रमुखांशी या ऑपरेशननंतर चर्चा केली आहे। या कारवाईचे देशभरातून स्वागत होत आहे आणि नागरिकांकडून भारतीय सैन्याचे अभिनंदन केले जात आहे। आंतरराष्ट्रीय स्तरावरही या कारवाईच्या बातम्या येत आहेत। या ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने दहशतवाद्यांना आणि त्यांच्या समर्थकांना कठोर संदेश दिला आहे की भारतीय नागरिकांवरील कोणताही हल्ला सहन केला जाणार नाही आणि त्याचा योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी बदला घेतला जाईल। शौर्य रणरागिनी न्यूज मुख्य संपादिका गायत्री लचके।